नमस्कार, विग्रेश निकम साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी बातमी आहे, कारण छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह शब्दात मजकूर लिहिण्यात आलाय आणि ही चीड येणारं कृत्य केलंय अभिनेता कमाल खाननं। त्यानं सोशल मीडियावर संभाजी महाराजांची बदनामी केली। वादग्रस्त अभिनेता कमाल खानवर कारवाई करा अशी मागणी आता सर्व स्तरातून होते। संतापाचा उद्रेक होणारी कमाल खानची भाषा आहे। विकिपीडियावरील मजकूर आता काढला जाणार आहे। शंभूराजांबाबत कमाल खाननं गरळ ओकलेली आहे। संभाजी महाराज राजांबद्दलचा इतिहास आजपर्यंत चुकीच्याच पद्धतीने गेला। इथल्या सनातनी मनुवादांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केलं। म्हणजे जेव्हा ते राज्यसत्तेत होते तेव्हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याशी गद्दारी केली। त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची बातमीही त्यांना कळू दिली नाही। तिथेच त्यांना संपवण्याच्या इराद्याने ते तिथे गेले होते। संभाजीराजांबद्दल लिहिलेला बदनामीकारक मजकूर तातडीने काढून टाका अशी मागणी आता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केली। तसंच आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी देखील त्यांनी केली। शंभूराजांची बदनामी गेली अनेक शतकं काही लोक करत आहेत। त्याच पद्धतीनं एक मोठं सर्च इंजिन जे मानलं जातं जगभर विकिपीडियाचं, त्याच्यामध्ये सुद्धा संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह मजकूर हा सातत्यानं येत आलेला आहे आणि तो त्यांनी ठेवलेला आहे। आणि याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी उपमुख्यमंत्री दोन्ही महोदय आहेत, यांनी यावर तातडीनं कारवाई करावी आणि हा जो काय बदनामीकारक मजकूर आहे हा तातडीनं काढून टाकण्यात यावा। आणि इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। अभिनेता कमाल खाननं विकिपीडियाच्या मजकुराच्या आधारे सोशल मीडियावर पोस्ट केली होती। याबाबतचं वृत्त साम टीव्हीने दाखवताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतलेली आहे। विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। संभाजीराजे आमचे आदर्श आहेत, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण खपून घेणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याबाबत फडणवीसांनी सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांना आदेश दिलेत। की विकिपीडिया हे काही भारतातनं संचालित होत नाही। हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, त्याचे काही नियम आहेत। त्या नियमानुसार त्याच्यामध्ये कोण लिहू शकतं याचं एडिटोरियल राईट्स काही लोकांना असतात। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीनं लिहिणं हे योग्य नाही। या संदर्भात तुम्ही काहीतरी नियमावली तयार करा। वादग्रस्त अभिनेता कमाल खानच्या या आक्षेपार्ह पोस्टनंतर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटतात। संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण खपून घेणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेने दिली। तर कमाल खानचा शाहिस्तेखान करू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। मध्ये कुठं आम्ही गेल्यानंतर तो कुठल्या कार्यक्रमात येणार असेल तर ज्या बोटाने त्याने लिहिलं असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाबद्दल काय केलेलं होतं ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही। तर ज्या बोटाने त्यांनी आज सोशल मीडियावरती काही लिहिलेलं आहे तर निश्चित त्याचा शाहिस्तेखान म्हणजे कमाल खान नाही तर त्याचा शाहिस्तेखान करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे केल्याशिवाय राहणार नाही अशी देखील मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो। ज्यांना उद्या अगर आम्ही मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललो असतो तर हे लोक मारून टाकण्याची भाषा करतात। घरात घुसून काही लोकांना मारलेलं पण आहे। आता छत्रपती संभाजी महाराज जे आमचे दैवत आहेत, ह्याला या खान नावाच्या अगर तोंड उघडायचं असेल ना तर पोलीस आपलं काम निश्चित पद्धतीने करतील ना, पण त्याच्यात काय उरलं सुरलं असेल तर आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेतच। छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकिपीडियावर प्रकाशित करण्यात आलेला अपमानजनक मजकूर त्वरित काढून टाकावा अशी मागणीसाठी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये भक्ती शक्ती प्रतिष्ठाननं पोलीस आयुक्तांना एक निवेदन देखील दिलेलं आहे। विकिपीडियावरील तो मजकूर तातडीनं हटवा अशी मागणी शक्ती भक्ती प्रतिष्ठाननं केलेला आहे।
पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना भेटून त्यांनी याबाबतचं निवेदन देखील दिलेलं आहे. संभाजी महाराजांच्या विषयी चुकीच्या पद्धतीने विकिपीडियावरती काही लोकांनी खोडसाळ मजकूर टाकलेला आहे आणि चुकीचा इतिहास मांडण्याचा जो प्रयत्न करून संभाजी महाराजांचं जे चारित्र्य हनन करण्याचा प्रकार चाललेला आहे त्याविषयी आम्ही आज CP साहेबांना तक्रार दिली की हा मजकूर विकिपीडियावरून तत्काळ हटवावा आणि ज्यांनी कोणी हा मजकूर टाकला असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. साम इम्पॅक्टच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक आरोप हा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलाय. बीड पोलिसांवर थेट आरोप करण्यात आलाय. संतोष देशमुखांचा मृतदेह ॲम्ब्युलन्समधून केजकडे न नेता कळंबच्या दिशेने नेण्यात आला. तिथे एका महिलेला तयार ठेवलं होतं. अनैतिक संबंधातून संतोष देशमुखांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं. मात्र मस्साजोग गावातल्या तरुणांनी ॲम्ब्युलन्सचा पाठलाग केल्यानं तो डाव फसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ती ॲम्ब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे, त्यांनी ती कळंबकडे नेली. बॉडीला पैसे नव्हते, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. काय वळण देणार? तर त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळंबला त्यांनी एक लेडीज तयार केली, वेगळ्या पद्धतीने टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं पूर्ण गावाला. असा त्यांचा प्लॅन होता पण तो अनसक्सेसफुल झाला. तो त्यांच्या गाडीमध्ये गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातले पोरं होते, मारायचं हातपाय मोडायचे आणि एका कोणीतरी महिलेला मॅनेज करायचं महिलेला आणि त्यांच्यापाशी हा माणूस सोडायचा. म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा. त्यातलाच एक भाग म्हणून ह्या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता. आणि ज्यावेळेस जीव गेला, ज्यावेळेस प्रेत गाडीत होतं, हे खूप म्हणणं म्हणजे मला इतकं त्रासदायक आहे की डेड बॉडी ज्यावेळेस टाकली त्यावेळेस ती कळंबच्या दिशेनं पोलीसची गाडी चालली. इकडं का गाडी चालली आहे म्हणून पाठलाग करत होत्या. त्याच्यानंतर गाडी फिरवली गेली. म्हणजे हा देखील तोच प्लॅन होता आणि त्याच्यामुळेच हाणमार झालेली आहे, त्याच्यामुळे जीव गेलेला आहे असं या आरोपींना सिद्ध करायचं होतं. ही जे गावकरी आहेत माझे, त्या गावकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून सांगितलेली गोष्ट आहे, ती मागे देखील सांगितली आणि आज देखील हीच गोष्ट आहे आणि ती खरी आहे. प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या खळबळजनक आरोपानंतर पुढच्या बातमीकडे. सुप्रिया सुळेंच्या भेटीच्या वेळी सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहोच फोडला. मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले. माझं गुणी लेकरू कुठे शोधू असं म्हणत जेव्हा देशमुखांच्या आईनं हंबरडा फोडला तेव्हा अख्खं गाव हळहळ नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही. दादाचा फोनच लागत नाही रे. म्हणलाय मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होतो. गुन्हे म्हणजे कुणालाही कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं? मी तुम्हाला शब्द देते, पूर्ण करा. तुमच्या मुलाला परत आणू शकत नाही पण मी तुमच्या नातवांना न्याय तर पाहिजे. मी तुम्हाला न्याय देईन. मी तुमच्यासाठी लढेन. न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक बांध्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजेत आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून, माझं लेकरू, मी काय करू? मी आता
दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बीडमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबांची देखील भेट घेतली. या भेटीदरम्यान महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना देखील अश्रू अनावर झाल्याचं तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सुशील कराडचा हात असल्याचा आरोप महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला. तर सीआयडी किंवा SIT मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुंडे कुटुंबियांनी केली. या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळेंनी मुंडे कुटुंबियांची भेट घेतली. बीडमधल्या बातम्यानंतर आता वळूया पुढच्या राजकीय बातम्यांकडे. बातमी आहे ठाकरे गटाची. शिवसेना भवनात ठाकरे गटाची आज महत्त्वाची एक बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर आता ठाकरे गटातून आउटगोईंग सुरू आहे. अनेक पदाधिकारी माजी आमदार पक्ष सोडून जात आहेत. नुकतेच माजी आमदार राजन साळवींनी देखील ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. आणि याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंकडून बैठकांवर बैठका सुरू आहेत. डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेतली जाणार आहे. शिवसेना भवनातील बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आपण थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत आहेत. संजय, पक्षाचे जवळजवळ 14 नेते बैठकीला उपस्थित होते. डॅमेज कंट्रोल सुरू आहे. आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे सावध झालेत. काय सांगशील अधिक? नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, या पक्षाला विधानसभा निवडणुकीनंतर मोठी गळती लागलेली आहे. नुकतेच कोकणातील जे माजी आमदार होते राजन साळवी यांनी देखील पक्षाला रामराम ठोकून जो आहे तो शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र आता कुठेतरी हा डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे आहे ते पाऊल उचललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवन येथे देखील बैठक पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांची जरी गैरहजेरी असली तरी मात्र शिवसेना पक्षातील जे प्रमुख 14 नेते नक्कीच संजय, आता हे डॅमेज कंट्रोल कसं रोखलं जातं आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आता पुढची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडक्या बहिणींनो, ही बातमी नीट पहा, कारण तुम्ही जर लाभार्थ्यांच्या निकषात बसत नसाल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तुम्ही अपात्र ठरू शकता. मराठवाड्यात तब्बल 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. या बहिणींना योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही. तर 54,598 अर्ज मान्य झालेले नाही. त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालं नाही. पुढच्या बातमीकडे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये महायुतीत ब्रेकअपची ठिणगी पडते का काय अशी चर्चा सुरू झाली होती, कारण ठरल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठका. एकनाथ शिंदेंनी काल उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी देखील जानेवारीत उद्योग मंत्रालयाची बैठक घेत आढावा घेतला होता. मात्र त्यानंतर शिंदेंनी पुन्हा एकदा उद्योग विभागाची बैठक घेतली. फडणवीसांनी आढावा घेतल्यानंतर शिंदेंनी आढावा बैठक घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी देखील फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बोलवलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर होते. नंतर काही दिवसांनी शिंदेंनीच बैठक घेत कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. उद्योग विभागाचा आढावा घेताना अनेक गोष्टी लक्षात आल्या की अनेक कारखाने बंद झाल्यानंतर त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कोणताही हिशोब न देता तो कारखाना परस्पर विक्री केला जातो. कामगारांना देणी दिलेली नाहीत, त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. यासाठी देखील एक स्वतंत्र कक्ष MIDC मध्ये उद्योग विभागामध्ये निर्माण करण्याच्या सूचना मी संबंधित उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. कुठल्या घटनांनी महायुतीला सुरुंग लागलाय पाहूयात आपण ग्राफिकच्या माध्यमातून. 6 फेब्रुवारीला ST महामंडळ अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नेमणूक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यामुळे नाराज झाले. त्यानंतर 7 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी घोषणा केली. 9 फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवार, मात्र शिंदेंचा समावेश नाही. शिंदेंसाठी नंतर नियमांमध्ये बदल करण्यात आला. 10 फेब्रुवारीला परस्पर निर्णयांबाबत उद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांवर उद्योगमंत्री उदय सामंत नाराज झाले. मला हलक्यात घेऊ नका असा एकनाथ शिंदेंनी इशारा दिला. 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच.
शिंदेने उद्धव ठाकरेंना इशारा दिल्याचं भाजपचं स्पष्टीकरण आहे. 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना देखील शिंदेंकडून स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली. पुढच्या बातमीकडे, शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. सावंतांच्या सुरक्षेत आता सरकारी लवाजमा गायब झालेला आहे. आता फक्त एकच सुरक्षा रक्षक उरलेला आहे. सावंत मंत्री असताना त्यांच्या दिमतीला तब्बल 48 सुरक्षा रक्षक होते. त्यानंतर कपात करून 15 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. मात्र आता तानाजी सावंत मंत्री नसल्यानं त्यांची भली मोठी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आलेली आहे. सावंत आता आमदार म्हणून केवळ त्यांचा एकच सुरक्षा रक्षक पुरवण्यात आला. सावंतांसह कोणत्या कोणत्या नेत्यांची सुरक्षा कपात झालेली आपण पाहूया. दीपक केसरकर माजी मंत्री, तानाजी सावंत माजी आरोग्यमंत्री, अब्दुल सत्तार माजी मंत्री, हे तिघही शिंदे गटाचे माजी मंत्री आहेत. त्यानंतर सुहास कांदे आमदार नाशिकचे, अभिजित अडसूळ शिंदे गटाचे नेते आणि प्रकाश सुर्वे आमदार. या सर्वांच्या सुरक्षा व्यवस्था सरकारने कपात केली. त्याशिवाय प्रतापराव चिखलीकर माजी खासदार आहेत, रवींद्र चव्हाण आमदार आहेत डोंबिवलीचे, सुरेश खाडे सांगलीचे आमदार आहेत, देवराव होळी माजी आमदार आहेत, कृष्णा गजबे माजी आमदार आहेत. हे भाजपचे नेते आहेत. आणि आपण कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत ॲग्रोवन टॉप 10 मधून. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. आता पालघरमध्ये देखील स्ट्रॉबेरीचे मळे बहरणार आहेत. कारण अनेक समस्यांवर मात करून डहाणू भागातील शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केलेला आहे. स्थानिक बाजारपेठेत प्रति किलो 300 रुपयांचा भाव स्ट्रॉबेरीला मिळतो. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 33°C पोहोचला आहे. याचा फटका आता फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. वाढत्या उन्हामुळे पपई आणि केळी या फळांना फटका बसलाय. पपई आणि केळीच्या बागा खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चिया पिकाची लागवड केली. आता चिया पिकाची काढणी सुरू झाली. शेतकरी विविध पद्धतीने हे पीक काढतायत. काही शेतकरी आधुनिक हार्वेस्टरचा वापर करून चिया पिकाची काढणी करतात. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बोगस कांदा बियाण्यांपासून वाचण्यासाठी आता शेतात डोंगळे लावून स्वतःचं दर्जेदार बियाणं तयार केलं. तसंच लागवड करून उरलेलं बियाणं विक्री करता येत असल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. पुण्याच्या खेड तालुक्यात कांद्याच्या विक्रमी बाजारभावानं शेतकरी आता लखपती झालेत. कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळतोय. त्यामुळे खेड तालुक्यातील किवळे येथील शेतकरी संतोष कड यांना 7 एकरात 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. डहाणूमध्ये शेतकऱ्यांचा गवार शेतीकडे आता कल दिसतोय. गवारनं तालुक्यात चांगलं उत्पन्न दिलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय. सध्या गवारला दररोज 45 ते 50 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय. गुजरात आणि मुंबईसारख्या बाजारपेठेमध्ये गवारची मागणी. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पीक लागवडीसाठी सुरुवात केलेली आहे. यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मुबलक पाणीसाठा असल्यानं शेतकऱ्यांनी मशागत करून उन्हाळी ज्वारी भुईमुग लागवडीसाठी सुरुवात केली. बुलढाण्यातील कोलवडमध्ये शेतकरी आणि विद्यार्थ्यांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक देण्यात आले. शेतकऱ्यांसमोरील मजूर टंचाई आणि औषध फवारणीसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चासारख्या प्रमुख समस्यांचं निराकरण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात 12,000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेला तुरीचा दर आता थेट 7,000 रुपयांपर्यंत खाली आलाय. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. आर्थिक गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना तुरीची विक्री करावी लागते. यवतमाळमध्ये कापूस खरेदीचा पेच निर्माण झाला आहे. कापूस खरेदीसाठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे. एका दिवसात यातील तांत्रिक अडचण दूर होईल असं सांगण्यात आलं असलं तरी अडचण अजूनही दूर झाली नाही. त्यामुळे हमी केंद्रावरील कापूस खरेदी खोळंबलेली आहे. ॲग्रोवन टॉप 10 नंतर आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही स्मार्टफोन वापरता का? कारण तुमच्या खिशातील स्मार्टफोन आता बंद होणार आहे.
हे आम्ही म्हणत नाहीये, तर तसा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात हा खास रिपोर्ट. स्मार्टफोन बंद होणार. नव्या तंत्रज्ञानामुळे खिशातून फोन गायब. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? स्मार्टफोन बंद होणार. तुमच्या खिशातून स्मार्टफोन गायब होणार असा दावा केला जातोय. कारण मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दावा केलाय की आता नव्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या खिशातून फोन गायब होणार आहे. मात्र खरंच हे शक्य आहे का? जगभरात कोट्यवधी लोक स्मार्टफोन वापरतात. फोन शिवाय कुणीही घरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. स्मार्टफोन हा वर्षानुवर्ष आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र आता त्याचा प्रभाव कमी होताना दिसतोय. फोन सतत हातात ठेवण्याची सक्ती यामुळे लोकांना त्रास होतो. भविष्यात डिजिटल कंटेंट पाहण्यासाठी खिशातून फोन काढण्याची गरज भासणार नाही. मेसेज आणि झुकरबर्ग यांनी केलेला दावा यामुळे लोकांना आश्चर्य वाटू लागलंय. मात्र नवीन तंत्रज्ञान हे कसं असणार आहे? स्मार्टफोन बंद झाला तर आपल्याला नवीन तंत्रज्ञान परवडेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आमच्या टीमनं याची पडताळणी सुरू केली. झुकरबर्ग यांनी काय दावा केला होता ते तपासून पाहिलं. त्यावेळी त्यांची संकल्पना नक्की काय आहे पाहूयात. मेटाची AR वेअरबेलमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे. मेटा मुख्य प्रवाहात स्मार्ट चष्मा आणण्यावर भर देतोय. येत्या 10 वर्षात स्मार्टफोन कमी होतील असा झुकरबर्ग यांना विश्वास आहे. त्याऐवजी हलके स्मार्ट चष्मे लोक वापरतील. फोन न काढता मेसेज पाठवणं, कॉल करणं शक्य होईल. असं असलं तरी स्मार्टफोन एका रात्रीत गायब होणार नाहीत. या बदलाला वेळ लागेल. तरी देखील लोक स्मार्टफोन वापरण्यास प्राधान्य देतील. मात्र त्याचा वापर कमी होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत स्मार्टफोन बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वारल सत्य रिपोर्ट नंतर एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सायबर सेलची मोठी कारवाई आहे. सामच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. वादग्रस्त अभिनेता कमाल खानच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर, वादग्रस्त वक्तव्यानंतर तो बरळल्यानंतर विकिपीडियावरील वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. विकिपीडियाला आता सरकारनं नोटीस बजावलेली आहे. महाराष्ट्र सायबर सेलची ही मोठी कारवाई आहे. विकिपीडियाला नोटीस बजावलेली आहे. अभिनेता कमाल खाननं संभाजीराजेंवर वादग्रस्त विधान केलं होतं, पोस्ट केली होती. कमाल खान संभाजीराजेंवर बरळल्यानंतर विकिपीडियावरील तो वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश आता सरकारनं दिलेले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलची ही मोठी कारवाई आहे. साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर आता सरकारला जाग आली आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलनं ही मोठी कारवाई केलेली आहे. आता कमाल खानवर काय कारवाई होते ते बघणं महत्त्वाचं आहे. सामच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे. कमाल खान संभाजीराजेंवर बरळल्यानंतर विकिपीडियावरील वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कारण या वादग्रस्त मजकुरामुळे सगळ्या स्तरावर संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. सगळ्यांनी कमाल खानवर देखील कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र शासनानं सामच्या बातमीची दखल घेत सायबर सेलला आदेश दिला आणि आता विकिपीडियाला नोटीस बजावली. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. गणेश, महाराष्ट्र सायबर सेलची ही मोठी कारवाई आहे. अधिक काय माहिती देशील? आपल्या बातमीची दखल घेतली गेली. गिरीश, नक्कीच साम टीव्हीने सकाळपासूनच ही सगळी बातमी आहे ती दाखवण्यात आली होती. कारण की छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातलं हे सगळं आक्षेपार्ह जे मजकूर होता हा विकिपीडियावर प्रसिद्ध होता. आणि त्यानंतर ही सगळी बातमी दाखवल्यानंतरून देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर सायबर सेलचे आयजी आहेत यादव यांना खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आले होते. आणि यानंतरून लगेचच सायबर सेलच्या वतीने आहे ते IT ऍक्ट 2000च्या अनुषंगाने नोटीस देखील आहे ती विकिपीडिया फाउंडेशनला पाठवलेली पाहायला मिळते. आणि या नोटिसीमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे तो तर काढून टाकायला सांगितला आहे. मात्र
हा मजकूर नेमका कोणी लिहिला, कुठला संदर्भ घेतला, या सगळ्या संदर्भातली देखील आहे ती माहिती आता घेतली जात आहे। आणि त्याचबरोबर कमल खान यांनी देखील हा मजकूर आहे तो पोस्ट करण्यात आला होता एक्स वर। आता नेमकी कमल खानवर आता कुठली कारवाई होती हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की कमल खान यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी संतप्त नक्कीच गणेश, कारण विकिपीडियाला सायबर सेलनी नोटीस दिली आहे, मात्र कमाल खानवर देखील कडक कारवाई व्हावी ही सर्वांची अपेक्षा आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आणि आता तुळजापूरमधून धक्कादायक बातमी। तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्जचा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप होतोय। 2.5 वर्षांपासून तुळजापुरात हा ड्रग्जचा सगळा सुळसुळाट सुरू आहे। तब्बल 1,500 तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचा दावा करण्यात आलाय। ड्रग तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेट सुरू असल्याचा खळबळजनक आरोप पुजारी आणि काही व्यापाऱ्यांनी केलाय। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर 4 महिन्याआधीच हा सगळा विषय घातलाय, मात्र अद्याप कुठली कारवाई झाली नाही। त्यांनी पांघरून घातल्याचा गंभीर आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलाय। आता या ड्रग्ज विरोधात तुळजापूरकर एकवटलेत। तुळजापुरात ड्रग्ज विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक घेण्यात आली। ड्रग्ज विरोधात ठोस कारवाई जर झाली नाही तर रास्ता रोको करून शहर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला। 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे। गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे। या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे। या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन या ड्रग्समुळे झालेलं आहे। कालच्या बातमीमुळं हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असताना सुद्धा ते कानडोळा करत आहेत। आणि आम्ही आत्ताच एक संदर्भाने एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब ह्यांचा आहे, तर त्यांची तात्काळ बदली करावी। ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत। आणि विरोधक देखील आक्रमक झाले। तुळजापुरात अनेक मुलं ड्रग्जच्या आहारी गेलेत। कंट्रोल ठेवायला पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलाय। तर ड्रग्ज माफियांना संपवण्याचं काम करणार असल्याचं आश्वासन धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। तुळजापूर सारख्या महाराष्ट्राचं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या ठिकाणी जर दिले जात असतील, त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असेल आणि जर इथली मुलं त्या व्यसनाच्या आहारी पडत असतील तर निश्चित ही अतिशय चिंतेची आणि खेदाची बाब आहे। प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की कदाचित उद्या आपला मुलगासुद्धा त्या व्यसनाच्या आहारी पडू शकतो। समजा आपल्याच घरात आपल्याच मुलाच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं व्यसनाधीन होत असेल तर मला वाटतं त्याचं अतिशय गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत। तुळजापूरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा व्यापार करणारी मंडळी कार्यान्वित आहे। जी मंडळी ह्या शहरी भागामध्ये होती तीच ह्या ग्रामीण भागामध्ये जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली। आणि मी उद्या 20 तारखेला तुळजापूरच्या पुजाऱ्यांबरोबर आणि तिथल्या SP बरोबर एक बैठक आयोजित केलेली आहे देवस्थान मंदिराच्याच कार्यालयामध्ये। त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय होईल। परंतु ह्या राज्यामध्ये ड्रग्स माफिया आहेत, त्यांना भुई सपाट करण्याचं काम किंवा त्यांना संपवण्याचं काम राज्यातील पोलीस यंत्रणा करण्याचा प्रयत्न करते आहे। धाराशिवमधल्या बातमीनंतर आता माजी आमदार वैभव नाईकांच्या एक महत्त्वाच्या वक्तव्याकडे वळूया। ACB चौकशीची लढाई एकटा लढणार असून या लढाईसाठी कुठल्याच पक्षात जाणार नाही असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी दिलेले आहे। किती आमिष आली तरी ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय। ACB चौकशीनंतर वैभव नाईकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। राजन साळवींनी जय महाराष्ट्र केल्यानंतर ठाकरे गटाला कोकणात खिंडार पडला आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लवकरच आता कोकणाचा दौरा करणार असल्याचं नाईक यांनी सांगितलं। आम्ही उद्धव साहेबांची भेट घेतली। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धवजी मायांशी अनेक वेळा चर्चा केली फोनद्वारे। माझ्या ACBच्या चौकशीवेळी सुद्धा मला फोन केला होता आणि काल कोकणातील परिस्थितीचा आढावा सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतला आणि काही पदाधिकाऱ्यांना नवीन पदाधिकारी घेऊन त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करण्याचं सुद्धा त्यांनी आदेश दिले आहेत। लवकरच ते कोकणात सुद्धा दौरा करणार आहेत आणि मी पण उद्धवजींच्या बरोबर महाराष्ट्राच्या जनतेवर मी पण राहणार आहे। अनेक आमिष आली काय आली अशी कोणी दिली नाही आणि आली तरी आम्ही या ठिकाणी उद्धवजींबरोबरच राहणार आहोत आणि पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेचं काम करू। माजी आमदार वैभव नाईकांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया। टॉप 5 मधून सुरुवातीला बीड।
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी बीड पोलिसांवरच थेट आरोप केला आहे. संतोष देशमुखांचा मृतदेह ॲम्ब्युलन्समधून केजकडे न नेता कळंबच्या दिशेने नेण्यात आला आहे. तिथे एका महिलेला तयार ठेवलं होतं. महिलेच्या वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं. मात्र गावाच्या तरुणांनी ॲम्ब्युलन्सचा पाठलाग केल्यानं तो डाव फसल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय. मस्साजोगमधील परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. या प्रकरणी सुनावणी वेळी कोर्ट परिसरात आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील देशमुखांनी म्हटलं. सरपंच संतोष देशमुखांना कळंबला न्यायचा प्लॅन होता. इथे झटापटीत मारलं असं दाखवायचा असा प्लॅन होता असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुरेश धोसेंनी केला. आरोपी 6 तारखेपासून वडिलांच्या मागावर होते असा आरोप संतोष देशमुखांची मुलगी वैभवीने केलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी वैभवी देशमुखनं आपली आपबीती सांगितली. सुप्रिया सुळे यांच्या भेटीच्या वेळी सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहोच फोडला. मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले. आणखी काय घडामोडी आपण टॉप 5च्या माध्यमातून पाहूया. छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह शब्दात मजकूर लिहिण्यात आला आणि ही चीड येणारी कामगिरी अभिनेता कमाल खाननं केली. त्याने सोशल मीडियावर संभाजीराजांची बदनामी केली. अभिनेता कमाल खानवर कारवाई करा अशी मागणी आता सर्व स्तरातून होते. अभिनेता कमाल खाननं विकिपीडियाच्या मजकुराच्या आधारे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यावरचं वृत्त साम टीव्हीने दाखवताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली. विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. संभाजीराजे आमचे आदर्श असून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण खपून घेणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजांवर बरळणाऱ्या कमाल खानवर मंत्री नितेश राणेंनी टीका केलेली आहे. कोणी महाराजांवर बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही. तुला औरंगजेबाकडे पाठवण्याची वेळ आली असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला. संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या कमाल खानवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केली. तसंच बदनामीकारक मजकूर तातडीनं काढून टाकण्याची मागणी देखील सावंत यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखान्याची बोटं छाटली होती तो इतिहास आहे. त्याचप्रमाणे कमाल खाननं ज्या बोटानं वादग्रस्त पोस्ट लिहिली आहे ती बोटं छाटण्याचं काम शिवरायांचे मावळे करतील असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय. टॉप 5 नंतर एक बातमी आहे राजकीय मुंबईतून. शिंदेच्या शिवसेनेतर्फे आता मुंबई मनपा निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून मिशन मुंबई बैठक घेतली जाणार आहे. वरळीमध्ये शिवसेनेच्या मुंबई पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. आता मुंबईतील टॉप 5 बातम्या पाहूया. जितेंद्र दानावळे यांची समजूत काढण्यासाठी मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर संवाद साधत त्यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली. उद्धव ठाकरेंशी चर्चा करून बाहेर आल्यानंतर जितेंद्र दानावळे यांनी मातोश्रीच्या गेटवर डोकं ठेवून नमस्कार केला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर कार्यकर्त्यांवर फोडलंय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमचे कार्यकर्ते आळशी झालेत. विजय वडेट्टीवार यांनी भर सभेत कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावलीत. शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. सावंतांच्या सुरक्षेतून सरकारी लवाजमा गायब झाला. आता फक्त एकच सुरक्षा रक्षक उरलाय. सावंत मंत्री असताना दिमतीला 48 सुरक्षा रक्षक होते. सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. मंत्रालयात वेड्यांची जत्रा सुरू आहे, प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. जितेंद्र आव्हाड यांचे 2
कट्टर समर्थक अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अनेक वर्ष खासगी सचिव म्हणून राहिलेले अभिजित पवार अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. तसंच हेमंत वाणीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्सबार कायदा सुधारणेबाबत चर्चा झालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. येत्या अधिवेशनात तो मांडला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवीन कायद्यात डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात परवानगी देण्याच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. मुंबईने आता पाहूया आपण पुण्यातील टॉप 5 बातम्या. बिबट्यानं मांजरावर झडप टाकून मांजराची शिकार केली. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात राजू आवटे यांच्या घरासमोर मांजर बसली होती. यावेळी शिकारीसाठी दबाव धरून बसलेल्या बिबट्यानं मांजरावर अचानक झडप घातली. जबड्यात पकडल्यानं अखेर मांजरीची शिकार झाली. तीनशे 50 मांजरी एकाच फ्लॅटमध्ये ठेवणाऱ्या पुणेकर मालकिणींना आता पशुसंवर्धन विभागाच्या नोटीसला देखील केराची टोपली दाखवलेली आहे. मांजरींना खराडीत हलवण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र अजूनही मांजरी फ्लॅटमध्येच असल्याचं पशुसंवर्धन विभाग तसंच पुणे महानगरपालिका आता या 2 बहिणींवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी कडक शिस्तीचा पॅटर्न लागू केलाय. 7 दिवसात फायलींचा निपटारा करा अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जा असे आदेश त्यांनी नुकताच काढलाय. नार्वेकरांच्या आदेशानं पीएमपी प्रशासन हादरलंय. पुण्यात उद्या शिवजयंतीनिमित्त पीएमपीएल मार्गात बदल करण्यात आलेला. शिवजयंती साजरी करण्यासाठी शहरात मोठी गर्दी असेल. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता इथून मिरवणुका निघतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत बदल केले. भवानी पेठेतील शिवप्रतिमेची मिरवणूक दुपारी 4 वाजता निघणार. पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारातून शेतकऱ्यांच्या 44 कांद्याच्या गोणी चोरण्यात आल्या. सुमारे 52,000 रुपयाचे कांदे चोरीला गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान चाकण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पिंपरीतून एक धक्कादायक बातमी आहे. वर्गमित्राच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. पिंपरी चिंचवडमधील ताथवडे परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीनं 15व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आपलं जीवन संपवण्याआधी तिनं आपल्या मैत्रिणीला पाठवलेल्या 42 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधून तिच्या या निर्णयामागचं धक्कादायक कारण आता समोर आलंय. तब्बल 37 दिवसांच्या तपासानंतर अखेर वाकड पोलिसांनी प्रियकराला बेड्या ठोकल्यात. सहिती रेड्डी असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. आत्महत्येचं कारण तिने जो तिचा बॉयफ्रेंड होता प्रणव डोंगरे, त्याचंही वय 20 वर्ष आणि त्याच्याच कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता आणि त्याच्यामधूनच ती मुलगी जी होती तिला तो मुलगा असं तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवणार नाही किंवा त्याची दोस्ती तोडून टाकेल अशा धमक्या द्यायचा. तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. बरेच तो मेसेजमध्ये तिने असंही लिहून ठेवलं की याच्या धमकीमुळे की याने दिलेल्या त्रासामुळे मी शेवटी हा निर्णय घेतला आणि त्या गुन्ह्यामध्ये हा प्रणव डोंगरे यास 13/2 रोजी अटक करण्यात आलेला आहे आणि तो सध्या 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे. पुढची बातमी आता भिवंडीमधून. शहरातील ठक्कर प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये 2ऱ्या मजल्यावर आग लागलेली आहे. आगीत 5 ते 6 दुकानं जळून खाक झालेली आहेत. त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत. घटनास्थळी आता भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत. 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. म्हणजे हा गर्दीचा सगळा परिसर आहे, त्यामुळे आग इतरत्र पसरू नये याची काळजी आता अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. 5 ते 6 दुकानं या आगीमध्ये जळून खाक झालेली आहेत. भिवंडी शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सला आग लागलेली आहे. ठक्कर प्लाझा या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये 2ऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागलेली आहे. आगीत 5 ते 6 दुकानं जळून खाक झालेली आहेत. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्यात. भिवंडीतल्या बातमीनंतर आपण टॉप 5 बातम्या पाहूया नाशिकमधील. रविवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली. शिंदे सेनेच्या भगूरमधील उपनेत्याचा कार्यकर्ता संतोष फोकणेनं सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संतोष फोकणेला अटक केली.
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या ब्ल्यू लाईनमध्ये बांधकामाला गोदाप्रेमींनी विरोध केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दाखला देत प्रस्तावित कामाला विरोध होतोय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांनी टाके देवगाव ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. गावातील जलजीवन योजनेची कामं अपूर्ण असल्यानं ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रात्री बेरात्री जंगलातून पायपीट करावी लागते. नसेल ते मला परत द्या आणि मी पुन्हा. नाशिक पुणे महामार्गावरील टाटा DF पंपावर चौघांनी दरोडा टाकत 40,000ची रोकड लंपास केली. दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. दरम्यान सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. नाशिक नंतर आता कोकणातील टॉप 5 बातम्या पाहूया. सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे काम करणं शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय असं त्यांनी पत्रात नमूद केलंय. वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय. ऐरोलीचे उमेदवार MK मडवी यांनी याचिका दाखल केली. या प्रकरणी कोर्टानं गणेश नाईक यांना नोटीस बजावली. सत्तेच्या बळावर भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा आरोप MK मडवी यांनी केला. खासदार श्रीकांत शिंदेंच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची पहिली बैठक ठाण्यात पार पडली. प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, स्मार्ट सिटी योजना अशा विविध योजनांवर या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येकाचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं आश्वासन शिंदेने दिलं. डोंबिवलीत पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या 6 महिन्यांपासून मेघडंबरी विनाच आहे. शिवजयंती काही तासांवर आली असतानाच देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुतळ्याचं सुशोभीकरण अपूर्ण आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटानं इंदिरा चौकात मूक आंदोलन केलं. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली गावात रस्ता नसल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गर्भवती महिला, वृद्ध, शाळकरी मुलांना दगड धोंड्यातून प्रवास करावा लागतोय. मोठी दुर्घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली. कोकणानंतर आता आपण मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या पाहूया. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुदानासाठी 70 वर्षे वृद्ध शेतकऱ्यानं आमरण उपोषण सुरू केलंय. तलाठ्यांनी चुकीचा अहवाल सादर केल्यानं अनुदान मिळण्यास अडथळा येतोय म्हणून त्यांनी उपोषण केलेलं आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. मराठवाड्यात तब्बल 55,000 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. या बहिणींना योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही. तर 54,000 अर्ज हे मान्य झालेले नाहीत. त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालं नाही. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे. नांदेड जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण भूजल पातळी अचानक घटल्यानं बोर, विहिरी आटल्यात. शेतातील उभी पिकं करपून गेलेली आहेत. पिकांचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील नागरिकांना कालबाह्य झालेल्या खटारा बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. देगलूर आगारातील 54 ST बसेसपैकी 40 गाड्या कालबाह्य झाल्या. या बसेचं तात्पुरतं मेंटेनन्स करत वेळ मारून नेत असल्याचा आरोप प्रवाशांनी प्रशासनावर केला. आणि आता टॉप 5 नंतर पुढची बातमी आहे शेअर मार्केटमधून. भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू आहे. आजही शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली, मात्र लगेचच बाजार रेड झोनमध्ये गेला. सेन्सेक्स 76 अंकांच्या वाढीसह उघडला, तर निफ्टीनं 4 अंकांच्या किंचित वाढीसह सुरुवात केली. मात्र ही तेजी लगेच फिकी पडली, कारण त्यानंतर सेन्सेक्स 400 तर निफ्टीमध्ये 150पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली.
परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या सततच्या विक्रीचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसतोय. बाजारातील घसरण आणि अस्थिरतेच्या काळात अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमधील SIP बंद करण्याचा विचार करतायत. शेअर मार्केटमधल्या बातमीनंतर आता विदर्भातील टॉप 5 बातम्या पाहूया. राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली. आज त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. बुलढाण्याचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर आता कार्यकारिणी बदलाची चर्चा सुरू झाली. यवतमाळमध्ये झालेल्या पीक विमा अपहाराचा तपास SITकडे देण्यात आला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. या प्रकरणी आता पीक विमा कंपनीविरोधात ऑक्टोबर 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गावातील रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी सरपंच आणि सदस्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. बुलढाण्यातील शेवगाव आटोळ गावात उपोषण करण्यात येत आहे. रस्त्याचं खोदकाम केल्यानं गावकऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होतोय. यवतमाळमध्ये आरोग्य मित्र विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करतायत. सहाय्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मित्रांच्या मागण्यांसंदर्भात मुदत मागितली होती, मात्र निर्णय न झाल्यानं संप पुकारला. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जाते. धुळ्यामध्ये आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलाय. महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मागण्यांसाठी अनेक दावा जुटवला, मात्र सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यानं संप पुकारण्यात आला. तसंच आरोग्य मित्रांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विदर्भानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. जळगाव शहरात एका 3 वर्षीय बालकाला GBHची लागण झाली आहे. त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत GBHचे 3 रुग्ण आढळलेत. महिला रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर तरुणावर उपचार सुरू आहेत. जळगाव विमानसेवा सुरळीत व्हावी म्हणून आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढाकार घेणार आहेत. सेवेचा विस्तार फारसा नसल्यानं फडणवीस आता इंडिगो या कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं या मागणीसाठी कृती समिती आक्रमक झाली. अप्पर तहसील कार्यालय झाल्यास 62 गावातील नागरिकांची गैरसोय होणार असल्याचा आरोप कृती समितीने केला. रेशनमध्ये ज्वारी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, मात्र अनेक रेशन दुकानात वितरित केलेली ज्वारी खराब झाली आहे, त्यात किडेही पडले. अहिल्यानगरात स्वस्त धान्य दुकानात रेशन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. शासनाने माणसांना खाण्यायोग्य ज्वारी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करतात. धुळ्यात उन्हाचा तडाखा आता जाणू लागलाय. 36° इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यामुळे धुळेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. टॉप 5 नंतर पुढची बातमी आहे सांगलीमधून. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात नवा वाद आता सुरू झालाय. राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची मागणी सांगलीतील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलेली आहे. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चंद्रहार पाटलांनी याविरोधात उपोषण देखील सुरू केले. दरम्यान या आमदार रोहित पाटलांनी भेट दिल्यानंतर चंद्रहार पाटलांनी उपोषण मागे घेतलं. 28 फेब्रुवारीपर्यंत यावर सरकार आणि कुस्ती परिषदेनं निर्णय घ्यावा, अन्यथा 5 मार्चपासून मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चंद्रहार पाटील यांनी दिलाय. कुस्ती वाचवण्यासाठी मी सांगलीमध्ये आज उपोषण जे केलेलं होतं की 2 महाराष्ट्र केसरी जे 1 महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे, खरंखर आज त्याला पाठिंबा सर्वांचा मिळाला. सांगलीकरांचा मिळाला, संपूर्ण महाराष्ट्राचा मिळाला आणि कुस्तीगीर परिषद असेल, कुस्तीगीर संघ असेल, दोघांचाही पाठिंबा मिळालेला आहे मला. पण आता आज तक घोडं आडलंय कुठं ह्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. स्वर्गीय आबांनी तशी घोषणा केली होती की महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानाला PSI एकदा झालेल्या महाराष्ट्र केसरीला, पण आबा गेल्यानंतर ती मागणी प्रलंबित राहिली. मी लवकरच या राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना भेटून
या मागणी संदर्भामध्ये कुठेतरी मान्य केली जावी अशी मागणी मी निश्चितपणाने करेन. सांगलीनंतर पुढची बातमी आता नाशिक शहरातून. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता गोदावरीच्या ब्ल्यू लाईनमध्ये बांधकामाला गोदाप्रेमींनी विरोध केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत प्रस्तावित कामाला विरोध करण्यात आलाय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड, गोदाघाट आणि पंचवटी परिसरात अनेक विकास कामं प्रस्तावित आहेत. या कामांसाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. गोदावरी नदीत पक्की बांधकाम करून गोदावरीचा श्वास कोंडू नका, कोट्यवधींचा निधी बांधकामावर खर्च करण्याऐवजी प्रभू रामाच्या पाऊलखुणा आणि इतर स्थान जतन करून सुशोभित करण्याची मागणी करण्यात आली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये अनेक कामं प्रस्तावित आहे. या सगळ्या परिसरामध्ये ब्ल्यू लाईनमध्ये कुठलंही पक्कं बांधकाम करू नये, कॉन्क्रिटीकरण करू नये अशा पद्धतीचा आक्षेप जो आहे तो गोदाप्रेमींनी घेतलेला आहे. बॉम्बे हायकोर्टाने जे आदेश दिलेला आहे की ब्ल्यू लाईनमध्ये कुठल्याही प्रकारचा पक्का किंवा कच्च्या स्वरूपाचं बांधकाम होऊ शकत नाही, ते हायकोर्टाच्या आदेशाचं आम्ही फक्त त्यांना रिव्हिजन करतोय किंवा त्याची आठवण करून देतोय. दंडकारण्यामध्ये श्रीरामाचं वास्तव्य होतं. आज तपोवन आपण जर पाहिलं तर कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे. तिथं आपल्याला हिरवळ वगैरे निर्माण करता येईल का? तिथं ट्री प्लांटेशन वगैरे निर्माण करता येईल का? या प्रकारे सर्व विधायक कार्य केले पाहिजे. हे विध्वंसक ज्याच्यामुळे नदीला हानी होणार आहे असे कामं करून उपयोग काय? त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुशोभीकरण किंवा त्या आठवणी कशा जाग्या करता येईल यासाठी खरं तर प्रयत्न करायला हवेत अशा पद्धतीची मागणी गोदाप्रेमींकडून केली जाते. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे.